एकदम आगे याच्या मधला फरक काय तर दोन्ही बाजूने अजून सुद्धा या मंडळाच्या मनातलं जाणणं आहे भजन करताना कसं असावं भजन थोडस आज या ठिकाणी शाहीर कांबळे साहेब आहे यांच्या ज्ञानातून शिकलेलं आहे भजन गाता येतं अरे फुलात फुल जायचे दुधात दूध गायचे अरे फुलात फुल जायचे दुधात दूध गायचे मंडळी आणि प्रेमात प्रेम करत आणि प्रेमात प्रेम करत जन्म दिले भजन कसं असावं कारण की गुरु माझ्या जर माझ्या भीम नसते ते राम मंदिर खुले झाले नसते अरे दरबार खुले नसते ते चौदारकडे खुले झाले नसते केला सकर कामले नसते गाडी जीवन राहिले नसते अरे केला सकर कामले नसते गाडी जीवन राहिले या ठिकाणी बरीचशी शायर मंडळी आहे माझ्या बसवाला अपेक्ष आहे भजन करायचं आहे अपेक्षा नव्हे भजनाचा बसवा सांगतो दोन्ही बसवांना साहित्य लावून घ्या ऑर्केस्ट्रा हे नव्हे बाहेर आवाज क्लिअर झालाय सगळी गाणी आतापर्यंत झाले कॅसेटची गाणी आहेत सर्व आणि सर्व ते कॅसेटची गाणी दोन्ही मंडळाची आहेत रचलेली गाणी म्हणजे काय बाबा सांगतील अजून पण झालेलं नाही की गाणं कसं नाही एक गाणं म्हणजे झालं का सगळी कॅसेटची गाणी म्हणा बोलवलं काय इथे आमच्या या गायन पार्टीचे संचालक सन्माननीय गोविंद बल्लाळ यांनी आता जो शेर सादर केला त्यासाठी चंद्रकांत बल्लाळ यांच्याकडून गोविंद बल्लाळ यांना 100 रुपयाचं बक्षीस या मंडळाचे सहसचिव सन्माननीय विलास कदम यांच्याकडून सुद्धा गोविंद बल्लाळ यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मगाशी आपलं वंदन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब त्यानंतर शाळा झाली आता त्यांच्या बालपणातच लग्न झालं होतं हॅलो हॅलो आणि थोड्या वेळापूर्वी गुजर मामा बोलले की आम्ही गायन पार्टी आहे आणि हा ऑर्केस्ट्रा आहे
ऑर्केस्ट्रा आम्ही बोपुरीला बघतोय, गोष्टीवाडीला बघतोय, कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा आमच्या इथे बी जयंतीत आणला होता, बाया नाचवतात बरं. आता मी लेडीज आहे, आपण भीमगीतांचा कार्यक्रम करतो. उलट त्यांनी चुटका म्हणून मागाशी आम्हाला एवढं दिसायला होत होते सर. तुम्हाला पडतंय का मामा? तुम्हीच आता त्यांच्या शब्दानुसार तुम्ही बोलला की इकडे ऑर्केस्ट्रा चाललाय, तिकडे भजन चाललंय. काळाबरोबर धोतर नेसत होते, पूर्वीच्या महिला नऊवारी घालत होते. आता आपण जीन्स पॅन्ट सूट बुटात आणि महिला सुद्धा टी शर्ट आणि जीन्स मध्ये आल्या. खूप बदल झालाय ना. आपण तुम्ही आम्ही पुस्तकात शिकवत होतो, वया पुस्तकात. आता कॅम्प्युटरचं युग आहे. मामा मला तुम्हाला उद्देशून बोलायचं आहे, क्षमा असावी. तुम्ही मला वडील आहे, पण तुमच्या अगोदर मला सुद्धा मगाशी बोलले की तिकडे ऑर्केस्ट्रा चालला, जे तिकडे साहित्य आहे तेच इकडे आहे. उलट थोडंफार जास्त साहित्य तिकडे चालतं बरं. त्याच्यात फक्त पॅडच नाही. ओके, तिकडं तबला आहे, ढोलक आहे, ढोलकी आहे, पेटी आहे, सगळं काही आहे. आपल्याकडं ओनली 3-4 साहित्य आहे. हा साईबाईंच्या सुद्धा ज्याला आपण ग्रामीण भाषा बोलतो हे मान्य आहे. पण साऊंड गेल्या वर्षी पण आम्ही आणला होता, सुशीला मावशी बरोबर आमचा कार्यक्रम होतो. ओके, तर गीत क्रमानुसार मी जाणार, कारण मी शाळेत असल्यामुळे मी शाळेच्याच क्रमाने चालले. बरोबर. आता वंदनगीत झालं, जन्म झाला, बाबासाहेबांचं शिक्षण झालं, आता त्यांचं लग्न, म्हणून रमाईचं गीत घेतलं.
व्हिडिओ काढते रे का ते थोड्या वेळाने आता मगासपासून त्याचे मामा बसले होते लिखित झाले पाहिजे लिखित आम्ही म्हणतोय आम्ही आता कुठं जायचंय मंदिरात जाऊ आपण सर्वजण पाहतोय सुटका दोन झाले भीमगीताचा सामना आहे भीमगीतांचा चालू आता त्याने चित्र घेतला म्हणून आपण घेणार परत घ्यायचा बाबासाहेबांचा जयंतीचा कार्यक्रम बरोबर एवढे मोठे कोमल पाटोळे पण त्या ज्यावेळेस त्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो तेव्हा बाबासाहेब जयंतीचा कार्यक्रम असतो तेव्हा ते जागरण गोंधळ घेतले तसंच त्यांनी सुटका घेतला म्हणून एकच परत फरमाईश होईल काही राव तुम्ही महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ज्यांच्याकडून आनंद शिंदे आदर्श शिंदे गीत घेऊन जातात आणि त्यांचा स्वतःचा स्टुडिओ असल्यामुळं ते परवाच त्यांचा माझा फोन झाला खरं तर मी त्यांना आज बोलवणार होते पण त्यांच्या नातीची तब्येत बिघडल्यामुळे तिला ऍडमिट करावं लागलं आता 2 महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झाले त्यामुळे अगोदरच ते दुःखात आहे तर त्यांनी जे गीत लिहिलेलं आहे ते मी सादर करत आहे कारण आतापर्यंत आपण रामजी बाबांबद्दल ऐकलं भीमाई बद्दल ऐकलं रमाई बद्दल ऐकलं पण ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ 5 वर्षाचे होते किती 5 वर्षाचे माझी छोटी छोटी अंगणवाडीतली अशी मुलं असतात तशी काय त्या 5 वर्षाच्या मुलांना कळतं पण त्या लहानपणी त्यांचा सांभाळ कोणी केला तर त्यांच्या आत्यानं मीरा त्यानं
आता मी खरं तर मला काल पण जागरण झाल्या, माझा बीपी लो आला, मला मी खाली बसून घेते कोरस. अरे विसरून चालणार नाही, विसरून चालणार नाही रामजी सुभेदाराचे योगदान. ऐकलं ना? विसरून चालणार नाही रामजी सुभेदाराचे योगदान, विसरून चालणार नाही माता भीमाईचे योगदान, आणि विसरून चालणार नाही माता रमाईचे योगदान. अरे विसरून चालणार नाही माता मीरा आत्याचे योगदान, माता मीरा आत्याचे योगदान. आणि म्हणून रिदम थोडा सायलेंट द्या, कारण काय होतंय जसं समोरची होते रिदमचा आवाज जास्त असतो. तुम्ही सगळं वाजवा, उत्साहानं वाजवा, पण थोडंसं माझा आवाज वाढतो. ओके? मोठी बहीण रामजीची, बोलायची रामजीची बहीण, मोठी बहीण रामजीची होती मनान मवाळ, आती लडक्या भीमाचा मीरा त्याला सांभाळ. जसं वाढवलं तसं शिकवलं, वाढवलं शिकवलं विद्वान केलं, विद्वान केलं.
या मंडळाचे ग्रामशाखा सचिव सन्माननीय विलास कदम यांच्याकडून या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तुम्ही तर फक्त हे ऐकायला आलात ना? काय झालं सांग आम्हाला. ऑर्केस्ट्रा चालू आहे.